नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही जे थेट दृश्य तिथं पाहताय ती सोयी कोल्हापुरातील आहेत आणि ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे याचं जंगी स्वागत जे आहे ते येथे होत आहे. संपूर्ण खरं तर आणि स्वप्नील कुसाळे येथे दाखल झालेला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आज जर एक घंटे घ्या तुम्हाला एकट्याला होईल सगळे बाकी
नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही जी दृश्य पाहताय ती तुम्ही कोल्हापुरातील आहेत. कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे हाची कांस्य पदकाच्या पदकावर वर्णी लागल्यानंतर तो पहिल्यांदा कोल्हापुरात दाखल झालेला आहे. मूळचा कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथे राहणारा स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक जे आहे ते मिळवलेलं होतं आणि यानंतर त्याचं कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जंगी स्वागत जे आहे ते त्याचं करण्यात आलेलं आहे. हजारो कोल्हापूरकर खेळाडू जे आहे ते येथे त्याच्या स्वागतासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तो कोल्हापुरातील काळा नाका येथील ताराराणी चौकामध्ये आलेला आहे आणि ताराराणीच्या पुतळ्याला त्याचं अभिवादन जो आहे तो सध्या करतानाची ही थेट दृश्य जी आहे ती तुम्ही पाहता. येथून आता स्वप्नील कुसाळे याची रॅली देखील निघणार आहे. कोल्हापुरातील जे प्रमुख रस्ता आहे ताराराणी चौक दाभोळकर कॉर्नर या मार्गे पुढे रस्ता दसरा चौकाकडे त्याची ही रॅली जी आहे ती निघणार आहे. यामध्ये विविध ठिकाणी त्याच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येत आहे. यामुळे एकंदरीतच कोल्हापूरमध्ये सध्या मोठं उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. इथे जर पाहू शकता की मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकर जे आहे ते जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जी आहे ती जमलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते. आता स्वप्नीलची रॅली जी आहे ती आता निघण्यासारखी मार्गस्थ होत आहे. आकर्षक अशी गाडी जी आहे ती सजवण्यात आलेली आहे. याच गाडीमध्ये बसून आता स्वप्नील जो आहे तो मार्गस्थ होणार आहे. त्याचा दसरा चौकामध्ये मोठा सत्कार देखील ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जरासं मागे सरका. चांगलं वाटतंय. धन्यवाद या सगळ्या गोष्टीसाठी. आय एम रिअली हॅपी. कोल्हापूरकर कशा पद्धतीने स्वागत. कोल्हापुरात आल्यानंतर काय भावना आहे. कोल्हापुरात आल्यानंतर काय भावना आहे. आपल्या मागच्यासारखं आहे आणि खूप आनंद वाटत आहे. कोल्हापूरकरांचं खूप दिवसांचं स्वप्न साकार केलं आपण. महाराष्ट्रासाठी जे पण असेल आपण करू आणि महाराष्ट्राची आपण भाषा शिवायच्यासाठी आपण सगळ्या करू. शाहू महाराजांनी स्वतः या ठिकाणी येऊन आपलं स्वागत केलेलं आहे. अगदी जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीने स्वप्नील जंगी स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे.
तर आपल्या बरोबर खूप चांगलं वाटत आहे. कोल्हापुराचं नाव होत आहे त्यासाठी माझं खूप आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी मला हे आज इतका चांगला सत्कार केला त्याबद्दल मी खूप खूप आभार आहे. पाहू शकता की